कलेजी मसालाची ही जबरदस्त अशी रेसिपी तुम्ही सुद्धा एक बार माझ्या पद्धतीने बनवा. एकदम टेस्टी आणि परफेक्ट अशी तुमची ही कलेजी मसाला जी आहे ना ती तयार होईल. तर चला बनवूया कलेजी मसालाची ही जबरदस्त अशी चटाकेदार रेसिपी. तर यासाठी सर्वप्रथम आपण पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅनमध्ये टाकूया तेल. तेल इथे मी टाकलेलं आहे 3 टेबलस्पून. तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये टाकूया आपण 2 मध्यम साईजचे कांदे चिरलेले आणि कांद्याला आपण इतपत परतून घेऊया जिथपर्यंत कांद्यावरती अशा प्रकारे थोडंसं सोनेरी रंग येत नाही. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 2 मध्यम साईजचे टोमॅटो बारीक चिरलेले आणि त्याबरोबर टाकूया आलं लसणाची पेस्ट 1 टीस्पून आणि परत चांगल्या प्रकारे आपण इथे मिक्स करून घेऊया आणि इथे परतून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी. याच्याने कच्चा वास सगळा निघून जाईल आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतलं. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कलेजी. तर इथे मी 400 ग्राम घेतलेली होती कलेजी, ज्याला स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेलं आहे. तर चला मिक्स करून घेऊया आणि इथे परतून घेऊया आपण 5 मिनिटासाठी, कारण कलेजीमधनं थोडं पाणी सुटेल. ते पाणी पूर्णपणे आपल्याला ड्राय करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत आणि कलेजीचा पूर्ण कलर जो आहे ना तो चेंज होईल. त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर, 1.5 टीस्पून आपण यामध्ये टाकूया धणे पावडर, 1/2 टीस्पून टाकूया रेड चिली फ्लेक्स, 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर आणि सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया. इथे जे आपण यामध्ये रेड चिली फ्लेक्स वापरलेले आहे, काळी मिरी पावडर वापरली आहे, त्याचा टेस्ट जो आहे ना तो खूप छान येतो या कलेजी मसाल्यामध्ये. तर हे बघा मसाल्याला मी परतून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे आणि आता आपल्या कलेजी जी आहे ती त्याबरोबर कांदा टोमॅटो सुद्धा चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे. तर आपण यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी आणि पाणी टाकून इथे मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आता मी इथे झाकून ठेवणार आहे, कारण कलेजी आणि कांदा टोमॅटो बिलकुल सॉफ्ट झाले पाहिजेत. तर इथे मी झाकून ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती. आणि ही मीडियम टू लो फ्लेमवरती झालेली आहे तर 20 मिनिटं. आणि हे बघा तेल असं मस्त सुटलेलं आहे आणि थोड्या चमच्याच्या मदतीने आपण इथे परतून घेऊया 2 मिनिटं, म्हणजे कांदा सुद्धा एकदम सॉफ्ट होईल आणि विरघळून जाईल. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा जबरदस्त असा हा कलेजी मसाला आपला आता तयार होणार आहे. कलेजी मस्त अशी शिजली गेलेली आहे. तर चला आपण आता या स्टेजवरती टाकूया यामध्ये मीठ चवीनुसार आणि त्याबरोबर टाकूया 100 ग्राम दही आणि मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर परत इथे मी थोडंसं शिजवून घेणार आहे, कारण दहीचं पूर्ण पाणी जे आहे ते ड्राय झालं पाहिजे आणि अजून आपली कलेजी मस्त अशी सॉफ्ट होईल. तर इथे मी 5 ते 7 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवणार आहे झाकून, म्हणजे कलेजी जी दहीचं पाणी सुटेल ते पूर्ण ड्राय होईल आणि कलेजी मस्त अशी अजून शिजेल. आणि ही झालेली आहेत 5 ते 7 मिनिटं आणि हे बघा तेल मस्त असं वर आलेलं आहे. बिलकुल मस्त अशी शिजलेली आपली कलेजी रेडी झालेली आहे आणि तेल चांगल्या प्रकारे परत परतून घेऊया 2 मिनिटं, म्हणजे तेल मस्त असं सुटेल आणि आपला हा कलेजी मसाला जबरदस्त असा तयार होईल. तर याचा टेस्ट अजून वाढवण्यासाठी टाकूया 2 हिरवी मिरची मधून चिरलेली, त्याबरोबर टाकूया थोडीशी कोथिंबीर चिरलेली आणि परत मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया इथे 2 मिनिटासाठी. आणि ही आपली जबरदस्त अशी पराठा बरोबर खाण्यासाठी, राईस बरोबर खाण्यासाठी किंवा चपाती बरोबर खाण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही कलेजी मसाला झालेली आहे रेडी. तर नक्की तुम्ही ट्राय करा, खूप टेस्टी तयार होते. अशा प्रकारे गरमागरम सर्व करा चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर किंवा राईस बरोबर. आणि तुम्हाला ही कलेजी मसालाची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली रेसिपी तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसाठी. आणि मी रोज अशी नवीन रेसिपी जी आहे ती अपलोड करते, तर नक्की बघा आणि जरूर ट्राय करा. तुम्हा सर्वांना खूप आवडेल आणि टेस्टी अशी तुमची जी कलेजी आहे ना ती तयार होईल, काळी सुद्धा पडणार नाही आणि एकदम सॉफ्ट असेल. तर ही तुमच्यासाठी रेसिपी